खरं तर आत्ता आपण ज्या अवस्थेत आहोत, कारण आता हल्ला होऊन जवळपास 10-12 दिवस झालेले आहेत आणि सगळ्यांमध्ये ही भावना आहे की आता यांना कायमस्वरूपी अद्दल घडवली पाहिजे पाकिस्तानला. आणि टीव्ही चॅनल्सवरून, सगळ्या माध्यमांमधून आणि राजकारण्यांच्याकडूनही जे बोललं जातंय की आता काहीतरी कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघेल, पाकिस्तानला अद्दल घडवली जाईल. काय आत्ता अद्दल घडवण्यासाठी केलं पाहिजे? हे बघा, ही गोष्ट जे तुम्ही म्हणता ते बिलकुल करेक्ट आहे आणि मी मतात आहे की पाकिस्तानला अद्दल घडवलंच पाहिजे. आणि जसं सांगितलं आहे तुम्ही की फ्रॉम टाईम टू टाईम आपण जसं उरी सर्जिकल स्ट्राईक केला, बालाकोट गेलं, तर ह्या अद्दल घडवायच्या गोष्टी झालेल्या आहेत. पण जगात अशी कुठलीच गोष्ट केली आपण की या गोष्टी झाल्यामुळे टेररिझम स्टॉप होईल असं नाही आहे. मी तुम्हाला इस्रायलचं एक एक्झाम्पल देतो. इस्रायलने खूप सारे हल्ले केले, खूप टेररिस्ट मारले, आतमध्ये जाऊन मारले त्यांच्या ठिकाणी. पण टेररिझम संपलं का? नाही संपलं. 1973मध्ये एक ब्लॅक सप्टेंबर नावाचा गट होता. म्युनिक ऑलिम्पिकमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या इस्रायलनं मारलं. इस्रायलने त्यांच्या प्रत्येक टेररिस्टला जाऊन मारलं नेक्स्ट 8 वर्षात. पण टेररिझम थांबलं का? नाही थांबलं. आणि त्यामुळे कोणाला टेररिस्ट ॲक्टिव्ह करायचं असलं आपण थांबवू शकत नाही. जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. त्यामुळे छोटे मोठे हे होतच राहील. पण आपलं काय यामध्ये की आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे की त्यामुळे मिनिमाइज होतील या गोष्टी. तुम्ही सांगू शकता की बॉम्बेमध्ये काय होणार नाही, कोणी होऊच नाही शकत. इट्स नॉट पॉसिबल की कोणी म्हणेल की बॉम्बेमध्ये मी तुम्हाला कन्फर्म करतो काहीच होणार नाही. इट इज नॉट पॉसिबल. पण ह्या काही गोष्टी आपण असं करायला पाहिजे की ह्या मिनिमाइज केल्या पाहिजे आणि लोकांची जी मनुष्य हानी आहे ती सगळ्यात कमी झाली पाहिजे. पण मग आता म्हणजे जेव्हा सर्जिकल स्ट्राईक आपण केले तर ते अर्थातच सगळ्यांसाठी सरप्रायझिंग होतं. आत्ता इतकी वातावरण निर्मिती झालेली असताना सर्जिकल स्ट्राईक करणं म्हणजे ते शहाणपणाचं आहे, ते शक्य आहे, ते केलं